सचिन आमच्या सर्व दर्शकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी। संपूर्ण देशभर 68वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा। गोवंडी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डौलानं फडकला भारताचा तिरंगा। मातंग समाज बांधवांनी साजरा केला 35वा क्रांतीचक्र परिवर्तन दिन। क्रांती सम्राट बाबासाहेब भोसलेंच्या कार्याची केले स्मरण। मुख्यमंत्र्यांनी केला आचारसंहितेचा भंग, कारवाई करण्याची भारत नगर हेमंत पाटलांची मागणी। निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांचे विशेष लक्ष सज्ज आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या 10व्या वर्षानिमित्त भित्तिचित्रकलेच्या उपक्रमातून जनजागृती करत साजरा केला प्रजासत्ताक दिन। भारताचा 68वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात दिमाखात साजरा करण्यात आला। मुंबईतील गोवंडी आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत सुरक्षेप्रती जागृत राहण्याचा संदेश दिला। राष्ट्रीय सलोट सलामी शास्त्र। च्या 67व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोवंडी पोलीस ठाण्यातर्फे आपल्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या शुभेच्छा। लोकांनी हा सण साजरा करावा सतर्कतेने। आजूबाजूला आपल्या कोणतेही संशयित व्यक्ती, वस्तू, काही वाहन काही असं आढळल्यास ताबडतोब पोलिसांना कळवा, की जेणेकरून आम्ही त्याच्यावर तत्काळ कारवाई करू आणि आपल्याला हा प्रजासत्ताक दिन उत्साहाने आनंदाने साजरा करता येईल। आता सध्या वातावरणात आपल्याला बऱ्याच थ्रेट वगैरे आलेले आहेत। सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे, आजूबाजूला बघितलं पाहिजे, काय असे आयडेंटिकल वस्तू ठेवलेले आहेत काय त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकदम सावध राहिलं पाहिजे। प्रजासत्ताक दिन मुंबईतील शाळांमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गोवंडीतील RST माध्यमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात झाला। या निमित्तानं विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले। भारताला संविधान मिळून आणि ते अंमलात आणून आज 68 वर्ष पूर्ण झाले। आजचा हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। गोवंडी येथील राधीबाई शोभराज टैली यांनी या विद्यालयात आज झेंडा फडकवून मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला। राष्ट्रीय ध्वज के लिए सामने सलामी। मुख्य अतिथीच्या रूपात हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे CEO तुषार प्रधान यांच्यासह गोवंडी एज्युकेशनचे सोसायटीचे अध्यक्ष संजय हावरे, सचिव संजय धर्माधिकारी हे उपस्थित होते। मला एक फारच समाधान वाटतं की या प्रोग्रामसाठी सगळा उत्साह जो आहे खरंच मला जास्त उत्साह आहे आणि इतक्या सुंदररित्या प्रत्येक मुलांनी हा सहभाग घेऊन वेदर इट वॉज परफॉर्मिंग ऑन स्टेज ऑर दोन्ही बघून मला खूपच आवडतं। खरंच मला वाटतं की अजूनही आपण जेव्हा म्हणतो की या सगळ्या उत्साह जो आहे तो मुलांचा आहे तो प्रजासत्ताक दिन म्हणा किंवा काहीतरी असं की बेसिक करतात लोक, पण हे बघून खरंच मला खूप आनंद वाटतो की इतका आनंद आणि उत्साह। यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन अनेक उपक्रम राबवले। यामध्ये पिरॅमिड, भाषण, वेशभूषा यांचा समावेश होता। आमच्या इथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत। मी आज पाहिलंच असेल की जो कार्यक्रम आपण प्रजासत्ताक दिनाचा केलेला आहे त्याच्यामध्ये सूत्रसंचलनापासून जो खाऊ वाटप करतो आपण विद्यार्थ्यांना ते स्वतःही बनवलेला आहे। सूत्रसंचलन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबरीने शाळा सजवलेली आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत, त्या देखील विद्यार्थ्यांनीच काढलेल्या आहेत आणि अशा प्रकारे कृतीयुक्त शिक्षण जे आहे ते आमच्या शाळेमध्ये आम्ही देत असतो। आत्ताच जर तुम्ही कार्यक्रम पत्रिका ही देखील आमच्या विद्यार्थ्यांनीच बनवलेली आहे। त्याचबरोबरीने विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत शाळेमध्ये। त्याच्यामध्ये शून्य कचरा व्यवस्थापन, यामध्ये शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्यांच्यामध्ये असतील त्यांच्या घरात जमा होणारा जैविक कचरा जो आहे तो शाळेमध्ये आणतात
आणि त्याच्यापासून आम्ही कंपोस्ट खत तयार करतो. प्लास्टिक जे आहेत आजूबाजूला किंवा त्यांच्या घरात जमा होणारा प्लास्टिकचा जो कचरा आहे तो पण आम्ही इथे जमा करतो आणि तो कचरा जो आहे तो प्लास्टिक पुनर्चक्रीकरणासाठी आम्ही पण पाठवला जातो. त्याचबरोबरीने शालेय वनस्पती बगीचा शिवजयंतीला आम्ही किल्ले बनवण्याची स्पर्धा घेतो, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा या अनेक स्पर्धा घेतो. ह्याच्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाचा शेवट हा लेझिम नृत्याने झाला. महाविद्यालयातील शिक्षकांनी कार्यक्रमाची संकल्पना ही भारतरत्न या विषयावर ठेवली होती. मान्यवरांचे असे म्हणणे होते की मुलांपेक्षा मुलींनीच आजच्या कार्यक्रमात विशेष अशी भूमिका बजावली. आजच्या कार्यक्रमाची थीम ज्या मुख्याध्यापकांनी भारतरत्न ठेवली होती, खरंच उत्कृष्ट नियोजन होतं. भारतरत्न आजपर्यंत भारतात जे झाले त्या सर्वांची ओळख, परिचय सर्व विद्यार्थ्यांना माहिती सर्वांना असतं, पण त्याची एक उजळणी या निमित्तानं त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. खरंच हा एक स्तुत्य उपक्रम होता. यातनं विद्यार्थ्यांना घेण्यासारखं पण बरंच असतं. या प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या थोर पुरुषांची आठवण काढतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व परिसरावरती त्यांचा प्रभाव असावा. पण भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांबद्दल त्यांच्या अंगी असलेले विविध गुणांचं प्रगटीकरण प्रत्येक कार्यक्रमामध्ये करत असतात. गॅदरिंग झालं, संगीत गॅदरिंगचं कार्यक्रम झालं, सर्व ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होतात. विशेषतः ज्या मुली त्यांनी आज सूत्रसंचालन केलं, त्या मुली खरोखरच अतिशय हुशार आणि एकूण वृत्तीच्या आहेत आणि त्यांनी चांगलं केलं. पिरॅमिड दाखवलं त्या मुलींनी, त्यासुद्धा खरं म्हणजे मोठ्या मुली आहेत. दादाचं आणि यांचं त्याचं वय असून सुद्धा त्यांनी पिरॅमिडमध्ये ते शौर्याने भाग घेतला. खूप चांगलं त्यांनी आणि बालवाडी ही आमच्या शाळेतर्फे नाही चालत, NGOतर्फे जाते, त्यांनी सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन केलं. या कार्यक्रमामध्ये सर्वांनीच खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केले आणि शेवटचा जो कार्यक्रम होता लेझिम, त्याचा सगळ्यांना उत्साहाचा भरता आणणारा कार्यक्रम होता. कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. कोटक एज्युकेशन फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं आपल्या समाजकार्याची 10 वर्ष पूर्ण केली. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत संस्थेनं गोवंडी येथील देवनर बेस डेपोच्या भिंतींवर विविध विषयांवर जनजागृती करणारी चित्र रेखाटण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमामध्ये संस्थेचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक त्याचप्रमाणे विद्यार्थीही सहभागी झाले होते. मानपूर गोवंडी चेंबूर इकडच्या झोपडपट्टी परिसरामध्ये शैक्षणिक कार्य करणाऱ्या कोटक एज्युकेशन फाउंडेशनला आज 10 वर्ष पूर्ण झाली. त्याच निमित्तानं त्यांनी 26 जानेवारी या मुहूर्तावर आज वॉल पेंटिंग आयोजित केली आहे. आपण बघू शकता इथे कशा प्रकारे इकडचे कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे व्हॉलेंटियर्स इकडे काम करत आहेत. अशाच काही वॉल पेंटिंग करणारे काही व्हॉलेंटियर आपल्याबरोबर आहेत. चला आपण त्यांना विचारूया की नक्की ते कसली पेंटिंग आहे आणि ते काय मेसेज देतात. मी आता बनवलेली आहे पर्यावरण तुम्ही बघा आणि वाचवा आणि झाडं लावा. हॅपी रिपब्लिक डे सगळ्यांना. तसेच आपल्याबरोबर इथे पुढेही एक वॉल पेंटिंग आहे, ती एज्युकेशनबद्दल आहे. आपण इकडच्या व्हॉलेंटियरला विचारूया की नक्की ही पेंटिंग कशाची. मॅडम, ही वॉल पेंटिंग तुम्ही बनवली आहे, ही नक्की काय मेसेज देते. शिकलेली आई घरादाराला पुढे घेऊन, म्हणजे वुमन काय एकच काम करू शकते, अनेक काम करू शकते आणि घरालाही पुढे घेऊन जाते घर सांभाळून. याचबरोबर आपल्याबरोबर काही कोटक फाउंडेशनचे काही पदाधिकारी आहेत. चला आपण त्यांना विचारूया की नक्की ही संकल्पना काय है. कोटक एजुकेशन फाउंडेशन पिछले 10 सालों से इधर एजुकेशन का काम कर रहा है, उसके बारे में आपका पिछले 10 सालों से कोटक एजुकेशन का फाउंडेशन का मकसद है एमवॉर्ड ईस्ट में जाके एडुकेशन अंडर प्रिविलेज चिल्ड्रन और यूथ को एडुकेशन देना. तो पिछले 10 सालों से हम यहाँ पे हैं और एमवॉर्ड ईस्ट में जाके हम अंडर प्रिविलेज बच्चों का हेल्प करते हैं, जहाँ पे हमने 35 स्कूलों के साथ पार्टनरशिप की है. एंड वहाँ पे हमारे कार्यकर्ता जाते हैं एंड बच्चों से मिलते हैं एंड उनकी जो भी परेशानियाँ हैं जिस तरीके से इन रिगार्ड्स टू एडुकेशन वो हम लोग वहाँ पे जाके देखते हैं. आज आपके फाउंडेशन, आपके NGO को 10 साल पूरे हो गए, इसके बारे में आप क्या बहुत अच्छा लग रहा है. 10 साल बहुत बड़ा टाइम होता है.
इसका मतलब ये भी है कि जहाँ पे हम लोग जाते हैं, जिस भी स्कूल में हमने पार्टनरशिप की है, वहाँ के लोगों ने हमें एक्सेप्ट किया है। हमने जो भी काम किया है वो चीज़ उनको अच्छी लगी है, जो हम दे रहे हैं उनको वो चीज़ चाहिए उनको। तो हमारा बेसिकली होता है स्कूल को क्या चाहिए, हम क्या दे सकते हैं, उस तरीके से हम काम करते हैं और वो हमें बहुत अच्छे तरीके से वेलकम करते हैं। तो सिरियसली बहुत 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 अच्छा लग रहा है 10 साल। त्याचबरोबर आपल्याकडे NGOचे अजून एक पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, ही आज 10 वर्ष पूर्ण झाले, त्याच्या 26 जानेवारी दिनानिमित्त तुम्ही एक वॉल पेंटिंग केले, यातून तुम्ही काय सोशल मेसेज देताय? आपण बघतो की आता आर्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईभर सगळीकडे ह्या पद्धतीचे मेसेज याची सुरुवात झालेली आहे. बऱ्याच रेल्वे स्टेशन्सवरती वगैरे पण अशा पद्धतीने ग्राफिटी करून आर्ट्सच्या माध्यमातून हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. तर आमच्या NGOमध्ये जेव्हा मुलं इकडे येतात किंवा त्यांच्या शाळेतली लोक इकडे येतात, तेव्हा त्यांना तोंडी काही सांगण्यापेक्षा जर त्यांना एखाद्या कलरफुल रंगीबेरंगी पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती एखादी गोष्ट बघायला मिळाली तर तोच संदेश त्यांच्या मनापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोहोचेल आणि त्यांना तो जास्ती भिडेलसुद्धा आणि भावेलसुद्धा. आणि कदाचित ह्यातनं इन्स्पायर होऊन ते आपल्या शाळांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा काही उपक्रम करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही हा विचार केला होता. आजच्या वॉल पेंटिंग्समध्ये शैक्षणिक तसेच पर्यावरण निमित्त खूप सारे वॉल्स पेंटिंग केले, त्याच्याबद्दल तुमचं? सो आम्ही विचार केला होता की आम्ही मेजर ज्या गोष्टींवरती काम करतो त्या थीम्सचा वापर करून आपण जर काही संदेश दिले तर चांगलं ठरेल. शिवाय एरियामधले जे प्रकर्षाने जाणवणारे प्रश्न आहेत, जसं की शिक्षण किंवा पर्यावरणाचा विचार किंवा स्त्रियांचे प्रश्न, याच्यावरती जर आपण इथे रिलेव्हंट पद्धतीने जर संदेशांची मांडणी केली तर समाजामध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण होईल. तसेच आपल्याबरोबर NGOचे अजून एक पदाधिकारी, आपण त्यांना विचारू. मॅडम, इथे आज वॉल पेंटिंग आयोजित करण्यात आले, इथे व्हॉलेंटियर्स बरोबर पदाधिकारी पण काम करतात, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? ॲक्च्युली 10 वर्ष जी आमची पूर्ण झालेली आहेत NGOला, कोटक एज्युकेशन फाउंडेशन ही कोटक ग्रुपची NGO आहे. तर त्यानिमित्ताने हे आमच्या स्टाफसाठी आम्ही एक एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी पण केलेली आहे. पण त्याच्याबरोबर तुम्ही इथे स्टुडंट्स पण बघत असाल तर सगळ्यांनी मिळून एक सोशल म्हणजे सामाजिक जागृतीसाठी काम करायचं आहे, हा आमचा मेसेज आहे. आणि ही BSTची वॉल आहे, त्यामुळे अजून आम्हाला प्रेशियस वाटतं आहे की इथे आम्ही एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केला तर असे अजून लोक जागृत होऊन अजूनही काय काय इनिशिएटिव्स करतील आणि त्याच्यातून एक जागृती निर्माण होईल, एक हाच मेसेज आहे. जसं की आपण पाहू शकता, इथे आज वॉल पेंटिंग आयोजित करण्यात आली होती. इकडचे लोक, इकडचे जे व्हॉलेंटियर्स होते तसेच पदाधिकारी यांनी वॉल पेंटिंग करून आपल्या आजूबाजूच्या लोकांना तसेच चेंबूर, गोवंडी, मानपूर या परिसरातील लोकांना काही सोशल मेसेज दिले, जसे शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्यविषयक त्यांनी मेसेज दिले. कॅमेरामॅन विजय सोबत सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अनुसूचित जाती जमाती आहेत आणि याच अनुसूचित जातींपैकी मातंग समाज आजवर विकासापासून वंचित आहे. त्यामुळे मातंग समाजाला 8% आरक्षण द्यावे ही मागणी संपूर्ण मातंग समाजाने केली. अखिल भारतीय मातंग संघाचे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी 1982 साली जगेन तर समाजासाठी आणि मरेन तर या समाजासाठी ही शपथविधी घेतली होती. याच ऐतिहासिक 35व्या मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिनानिमित्त 24 जानेवारीला आझाद मैदानामध्ये मातंग समाजाचा लाँग मार्च आणि मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चाचा मुख्य हेतू मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावे हाच होता. क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आज अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेनेच्या वतीने आज मंत्रालयावर महामोर्चा आयोजित केलेला आहे. आज 17 जानेवारी 1982 साली क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी शपथ घेतलेला हा दिवस आहे. क्रांतीचक्र परिवर्तन दिन 35वा आज आम्ही आझाद मैदान येथे साजरा करीत आहोत. गोपले साहेबांनी शपथ घेतली आणि ती शपथ पूर्ण आज शपथला 35वा क्रांतीचक्र परिवर्तन साजरा करीत आहोत. गोपले साहेबांचे स्वप्न एकच होते, मातंग समाजाला 8% आरक्षण भेटले पाहिजे.
त्याचप्रमाणे मातंग समाजाच्या खूप काही मागण्या होत्या, जसे बाबासाहेब गोपले यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये बांधलं गेलं पाहिजे, त्यांच्या कर्तृत्ववान नेतृत्वावर शालेय शिक्षणात धडा चालू करावा, या प्रकारच्या विविध मागण्या या मोर्चा दरम्यान मांडल्या गेल्या. गुलामगिरीत पिचत पडला होता, परंतु ह्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी क्रांतीची मशाल पेटून आझाद मैदानावर आम्ही ह्या महामोर्चाला सुरुवात केलेली आहे. हा मोर्चा ऐतिहासिक आहे की गोपले साहेबाच्या अनुपस्थितीमध्ये हा समाज जमलेला आहे. तर आम्ही समाजाला एकच आवाहन करते की गोपले साहेबाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण ह्या ज्योतीला साक्षात ठेवून क्रांतीच्या मशालीला आपण 8% आरक्षण गोपले साहेबाचं मिळवून घेतल्याशिवाय आम्ही कधी सोडणार नाही. कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. उमेदवारांप्रमाणेच मुंबई पोलीस देखील आता निवडणुकीच्या तयारीला लागलेत. अर्थात ही तयारी असणार आहे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्याची. कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्याकरिता निवडणुकीमध्ये मुंबई पोलिसांचं स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले. मुंबईत निवडणुकींचा बार वाजलाय. राज्यातील जिल्हा परिषदा व महापालिकांबरोबरच सन्मानाची आणि महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींकडे साऱ्यांचे लक्ष लागले. देशाची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबई पालिकेच्या रूपाने आपल्या ताब्यात यावी याकरिता निवडणुकीदरम्यान साम, दाम, दंडभेद ही शस्त्रे वापरण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळेच या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिसांनी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली. विशेष करून सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट टाकून वातावरण बिघडवणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. त्याचप्रमाणे प्रचारादरम्यान उमेदवाराकडून केला जाणारा खर्च, मतदान केंद्रावरील कायदा सुव्यवस्था राबणे यासारख्या महत्त्वाची जबाबदारी या नियंत्रण कक्षामार्फत सांभाळली जाणार आहे. याकरिता पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष प्रमुख राजेंद्र दाभाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. समाजामध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव प्रस्थापित व्हावा याकरिता बहुजन मुक्ती पार्टी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवणार आहे. आपल्या पक्षामार्फत सर्वसामान्य उमेदवारालाच तिकीट दिलं जाईल असं पार्टीनं जाहीर केलंय. बहुजन मुक्ती पार्टीनं महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा स्पष्ट केला. विशेष म्हणजे 2014 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र या निवडणुकीत हे चित्र बदलून घवघवीत यश मिळेल असा विश्वास मिसाळ यांना आहे. जर अशा परिस्थितीमध्ये आमचा बहुजन मुक्ती पार्टी हा पक्ष आत्ता या महानगरपालिकेमध्ये जर आमचा चंचू प्रवेश झाला तर याचा इम्पॅक्ट आम्ही राज्यावर घडवून राज्यामध्ये आमचे जे संघटनात्मक ढाचे आहे, आमचं जे बेस वोट आहे तयार झालेलं, ते बेस वोट आणि आमची विचारधारा ही जर घेऊन गेलो ना, आमच्याकडे असणारी शक्ती घेऊन जर गेलो तर निश्चित 2019च्या निवडणुकामध्ये आम्ही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असतो. आणि म्हणून मुंबईच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका केवळ मुंबईच्या निवडणुका नाही, तर पुढची तयारी म्हणून आम्ही निवडणुका लढवत आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचा धडा सत्ताधारी भाजपा शिवसेना गिरवत आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून मतदार आपल्यालाच पसंती देतील आणि त्यामुळेच आम्ही सर्वसामान्य स्तरातील उमेदवारांनाच प्राधान्य देऊ असंही पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे पालिका आणि झेडपी निवडणुकांमध्ये स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना राजकारणात समाजसेवा करण्याची संधी निर्माण होणार आहे. फक्त धनदांडगे लोक, निवडणूक आयोगाची आकडेवारी आहे की 22.5% मतं ही बाह्य प्रभावाने म्हणजे पैशाच्या आणि बळाचा वापर करून होतात आणि म्हणून आमच्या सारख्या नवीन पक्षाला तो अवरोध आहे. पण अशा परिस्थितीमध्ये समाजाचं गुडविल आहे आणि आम्हाला खात्री आहे की समाज एके वेळेस एका टप्प्यावर निश्चित एका चांगल्या पक्षाच्या मागे उभा राहील आणि त्यांचं गुडविल आम्ही कन्सॉलिडेट करण्यात यशस्वी झालो तर निश्चित आम्हाला उद्याच्या 2017च्या निवडणुकीत आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री आहे. कॅमेरामॅन विजयसह रवींद्र भोजने, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आचारसंहितेमध्ये कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या कालावधीत विविध जी.आर काढून आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही प्रकारचे GR काढणे म्हणजे एका प्रकारे आचारसंहितेचा भंग करणे असे होते. पण तरीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग करून अनेक GR काढून भ्रष्टाचार केला आहे, असे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. गृहविभाग, नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग, अनेक विभागामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने शासन निर्णय केले, आदेश काढले आणि आचारसंहितेचा भंग केला. आणि आचारसंहितेचा भंग केला कशासाठी? तर 12-13 तारखेला जे GR केले, शासन निर्णय केले, ते आर्थिक लोभापोटी, भ्रष्टाचारापोटी हे आदेश काढलेले आहेत. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर देणे घेणे झाल्यानंतरच हे आदेश धाडसाने हे केलेलं आहे काम. आणि हे पाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करावी. त्याच्यामध्ये असं मला वाटतं की जयेश सहारिया आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले रिलेशन आहेत, चांगले संबंध आहेत. कारण निवडणूक आयुक्तपदी जयेश सहारिया यांना बसवण्याचं कारण हेच आहे. यावेळेला मी निवडणूक आयोगाला जे आहेत आपले निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांना मी 2 वेळा भेटलो आहे. जवळजवळ 8 वेळा त्यांच्याकडे तक्रारी दिल्यात. अद्याप त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. परंतु याबाबत हेमंत पाटील यांनी 12 जानेवारीला निवडणूक आयोगाला पत्र दिले होते, पण अजूनही कारवाई सुरू केलेली नाहीये. हेमंत पाटील यांच्या मते निवडणूक आयोगातील सदस्यांचे आणि भाजपाचे संबंध चांगले असण्याकारणाने आजवर कारवाई केली गेली नाही. जर 15 दिवसात कारवाई केली नाही तर आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार. जर कारवाई नाही केली तर मी 1 महिन्यानंतर मी हायकोर्ट मुंबई या ठिकाणी जाणार आहे आणि त्यांच्याकडे ही दखल मी मांडणार आहे. त्यासाठी मी जनहित याचिका दाखल करणार आहे. कॅमेरामॅन विजय सोबत सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये धनगर समाजाची नोंद ही अनुसूचित जमाती प्रवर्गात केली, मात्र त्याची घटनात्मक अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता धनगर बांधवांनी आझाद मैदानात मोर्चा काढला. मुंबईच्या आझाद मैदानात आपल्या पारंपरिक वेशात धनगर बांधवांनी आपल्याला ST प्रवर्गात आरक्षण द्यावं असं साकडं सरकारला घातलंय. याकरिता भव्य मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन गणेश बुधे यांनी केले तर नेतृत्व समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केले. ज्या मागणीकरता त्यांनी यावेळी आपल्याच सत्ताधारी भाजप पक्षाला निर्वाणीचा इशारा दिलाय. या देवेंद्र फडणवीसांनी उलटी पलटवणी मारलेली आहे आणि या धनगर समाजाला फसवण्याचा कार्यक्रम हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये आरक्षण राहिलं बाजूला, उलट आमच्या बाबतीत अजून एक आयोग त्यांनी मारलेला आहे आणि गावागावात जाऊन मला सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. आम्हाला हा आयोग मुळीच मान्य नाही. देवेंद्र फडणवीस सरकार, तुम्ही आमची फसवणूक करत आहात, पण याद राखा तुम्हाला आम्ही सत्तेत बसवलेलं आहे. जर बऱ्या बोलानं तुम्ही धनगर समाजाला हे आरक्षण दिलं नाही, STची सवलत दिली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. धनगर बांधवांची परिस्थिती अजूनही बिकट आहे. त्यामुळे सरकारनं याकरिता लवकरात लवकर पावलं उचलावी अशी मागणी केली जाते. एकच आमची विनंती आहे त्यांना की तुम्ही आम्हाला ज्यावेळेस तुम्हाला गरज लागते का नाही त्यावेळेस आम्हाला नको तिथे तुम्ही हुडकत येता. आज आमचा आटपाडी तालुका सांगली जिल्हा, आम्हाला नाही तिथे तुम्ही शोधत येता खेड्यापाड्याने. आमच्या गावाला रस्ता नाही, आम्हाला तिकडे सुविधा नाहीत आणि ह्या शहरात आलो तरी आमची तशीच ही आहे. मग आमच्या मुलांचं शिक्षण, आम्हाला आरक्षण पाहिजे का नाही, आम्हाला सवलत पाहिजे का नाही सांगा, का आमची मुलं आम्ही अडाणी ठेवायची. अनुसूचित जमाती ST मध्ये आज रोजी आहे, संविधानामध्ये आहे नोंद झालेली आणि राष्ट्रपतीनं अध्यादेश काढला. राष्ट्रपतीची जी यादी आहे 1950ची, त्या 1950च्या यादीमध्ये शिव 22 नावाचा अध्यादेश आहे आणि त्याच्यावर ज्या 47 जाती आहेत त्यापैकी 36 नंबर आमची धनगर ही जात आहे. आपल्या प्रलंबित मागणीकरता आझाद मैदानात धनगर समाज बांधव एकवटला होता आणि ही ताकद येणाऱ्या निवडणुकांवर निश्चितच परिणाम करेल. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी आयोजकांनी केली. हा प्रश्न लवकरात लवकर निकालात यावा अशी आमची मागणी आहे सरकारला. निकालात येऊ शकतो, फक्त काय गैरसमज असल्यामुळे सरकारचे काही निकालात येत नाही आहे. सरकारने जर सरळ भावनेने किंवा खुल्या मनाने जर हे केलं तर ते लवकर होऊ शकतं.
नाही भेटलं तर आम्ही परत एक 6 महिने 1 वर्षाने आता आमची सध्या सरकारची खुर्ची खाली करायची. सध्या लोकसंख्या कमी आणल्या, उद्या पुढे आम्ही 50,000चा मोर्चा करू, ही आमची सुरुवात आहे. कॅमेरा वुमन सुचितासह कल्याणी भापकर, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाकिया हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 65331216 किंवा 9322860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.